हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. इथं आपण झटपट 5 मिनटामध्ये व्हेज सँडविच कसं तयार करायचं ते बघूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे घेतला एक मोठा कांदा, काकडी, गाजर आणि टोमॅटो. आता आपण या सर्व व्हेजिटेबल्स बारीक कट करून घेऊ. हे बघा किती बारीक अशा कट करून घेतल्या आहेत व्हेजिटेबल. आता ह्या आपण सर्व व्हेजिटेबल एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर एखादी कुठली व्हेजिटेबल यात स्किप करायची असेल तर करू शकतात, कुठली ॲड करायची असेल तरीसुद्धा करू शकतात. आता मी एका बाउलमध्ये घालते आहे. सर्व भाज्या घालून घेणार आहेत. इथं मी काकडी घातली आहे, कांदा आणि गाजर आणि टोमॅटो इथं मी खूप छोटा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोने काय होईल ना, जास्त घातला तर आंबट होईल. आपल्याला क्रीम पण घालायचं आहे म्हणून टोमॅटो मी जरा कमीच घालते आहे. आणि इथं 3 चमचे मायोनीज सॉस घातला आहे. मायोनीज खरं तर अनहेल्दी फूड आहे, पण कधीतरी चालतं. इथं मी 3 चमचे मायोनीज घेते आहे. क्रीमी होईल मायोनीजने सँडविच. जे बॅटर आहे, जे मिश्रण आहे आपलं, ते खूप क्रीमी होईल म्हणून 3 चमचे मायोनीज घातलं आहे. आता आपण हे सर्व व्हेजिटेबल्स चांगल्या मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही किती क्रीमीनेस आला आहे त्याला. व्हेजिटेबल सर्व क्रीमसोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं. सर्व व्हेजिटेबल्स त्यामध्ये चांगल्या मिक्स झाल्या पाहिजे क्रीमसोबत. आता हे बघा, यात मी घालते चवीनुसार मीठ अगदी थोडंच घाला. नंतर त्यात घालते चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स जर नसेल तर तुम्ही थोडं तिखट घातलं तरी चालेल. चिली फ्लेक्स घालते आहे. आणि त्यानंतर घालते आहे मिक्स हर्ब, ऑर्गॅनो. याने काय होईल ना, सँडविचला चांगली चव येईल. सगळ्या भाज्यांमध्ये हे फ्लेवर उतरतील म्हणून हे आवश्यक घाला. बघू शकतात किती छान क्रीमी असं तयार झालं आहे मिश्रण. आता आपण सँडविच तयार करायला घेऊ. इथं मी 2 ब्रेड घेतले. एजेस कट करायचे असतील तर तुम्ही एजेस पण कट करू शकतात, पण मी इथं तसंच राहू देते आहे. आता यावर आपण व्हेजिटेबल स्प्रेड करून घेऊया. ग्रिल पॅन जरी नसेल तरी तव्यावर आपण इझिली 5च मिनटात अगदी सँडविच तयार करून घेऊ शकतो. इथं मी तव्यावरच करून दाखवते तुम्हाला. बघा पूर्ण असं मी त्याला स्प्रेड करून घेतले ब्रेडला. बघू शकतात किती क्रीमी झालं आहे. बघूनच तोंडाला पाणी येतं आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी अर्चूज होम अँड किचनला सबस्क्राईब करा. आता इथं मी तव्यावर तूप घालते आहे. 1 चमचा तूप घालून आपण ब्रेड शेकून घेऊ. बटर असेल तर बटर घाला, पण मी इथं तूप घातलं आहे. आता तव्यावर आपण चांगलं शेकून घेऊयात. इथं मी जरा प्रेस करून घेते आहे ब्रेड, म्हणजे चांगले खालच्या बाजूने शेकले जातील. नाहीतर तुम्ही त्याच्यावर एखादी जड वस्तू जरी ठेवली तरी चालतं. क्रिस्पी होईल ती बाजू खूप. हे बघा, चांगलं असं शेकून घ्यायचं प्रेस करून. दोन्ही साईडने. आता एक बाजू चांगली शेकली गेली, दुसरी बाजू पण शेकून घेऊयात. बघा किती क्रिस्पी झालं आहे ब्रेड, तुम्ही बघू शकतात. आता दुसऱ्या बाजूने परत मी तूप टाकून घेते थोडंसं 1 चमचा, आणि दुसरी बाजूसुद्धा पलटी करून शेकून घेते आहे. दोन्ही साईडने ब्रेड चांगला शेकून घ्यायचा. चांगलं प्रेस करून शेकून घ्या. बघा इथं आपलं सँडविच दोन्ही साईडने शेकून झालं आहे. खूप क्रिस्पी झालं आहे. बघू शकतात खूप क्रिस्पी झालं आहे ते दोन्ही साईडने. झटपट असं 5 मिनटात तयार होणारं सँडविच इथं आपलं तयार आहे. मुलं पण खूप आवडीने खातील. इथं कट करून घेते आहे.
तुम्ही सॉससोबत, पुदिन्याची चटणीसोबत एन्जॉय करू शकतात. झटपट असा 5 मिनटात तयार होणारा सकाळचा ब्रेकफास्टसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आतमधलं स्टफिंग बघू शकतात तुम्ही, किती छान असं क्रीमी झालं आहे. बघा किती छान त्याला टेक्स्चर आलं आहे. चला तर भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.